शक्ति
तो म्या चित्ती धरियेला ऐसिया
समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंग करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्करो नियाता। ओम नमो ज्ञानेश्वरा नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संसारचा यावर करी संसारचा
नाती रंगाची सदावया भक्तिकाज नाही लाज धरीत ऐशी आशी शरण जावे शक्ती जीवे नवंची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु जगतमान्य नवे नवे ज्यांनी 5वा वेद निर्माण केला असे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा भक्तपर म्हणजे भक्ताचं वर्णन करणारा अभंग आहे. विठला विठला प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ज्याच्या हातात विश्व आहे त्याला देव म्हणतात आणि हा विश्वाचा जो देव आहे तो काय करतो की आपल्या भक्तांची कामं करत असताना असा हा ब्रह्मांड चालक तो आपल्या मनात किंचित तीळ मात्र ही शंका बाळगत नाही म्हणून नाही लाज धरीत. तुकोबाराय काय म्हणतात की अशा देवाला तुम्ही शरण जा की जो भक्तांची कामं करत असताना लाज धरत नाही म्हणून ऐशी याशी शरण जावे शक्ती जीवे नावंची. असा पहिला आणि दुसऱ्या कडव्याचा आपल्या अभंगाचा अर्थ आहे. पण काही साधकाने तुकोबारायांना प्रश्न विचारला, अहो तुकोबाराय तुम्ही सांगताय ते खरं आहे की तुम्ही म्हणताय त्या देवाला शरण जा त्या देवाला शरण जा पण तो भगवंत नक्की करतो काय. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की भक्तावर जर एखाद्या प्रसंगी अटीतटीचा मरणाचा जर प्रसंग आला तर भीष्मपणा केला खरा धनुर्धरा रक्षिले. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली होती की मी उद्या सकाळी निशपांडवे पृथ्वी करीन. भीष्माने जेवढ्या काही प्रतिज्ञा केल्या होत्या त्या आतापर्यंत सगळ्या खऱ्या झाल्या होत्या. कारण अर्जुन हा भीष्माचार्यांच्या बाणाने मरणार होता. कारण अर्जुन देवाचा भक्त होता म्हणून अर्जुनाला सांभाळायचं होतं आणि भीष्माचार्यांचा पण सुद्धा सांभाळायचा होता म्हणून भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. पण तुकोबाराय तुम्ही देवाबद्दल एवढं बोलताय पण तो देव नक्का कसा आहे तुम्ही त्याला ओळखता का. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे साक्ष हाती. तुकोबाराय सांगतात की तो देव कसा आहे मला माहित आहे. माझा देव किती कणवाळू आहे कृपाळू आहे किती मायाळू आहे हा मला माहिती आहे म्हणून तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरिला ऐशी आशी शरण जावे शक्ती जीवे नवंची. असा साधा सरळ आपल्या अभंगाचा भावार्थ आहे. विठला थोडस पर्याय द्यायचा तो पर्याय देणं वक्त्याचा आद्य कर्तव्य आहे. म्हणून श्री गणेश जयंती निमित्त हरिनाम सप्ताह या सप्ताहाचं मला ज्यांच्याकडून आमंत्रण आलं ते गीते महाराज ना तुमचं नाव गीते महाराज. हा श्री गणेश जयंती निमित्तानं हरिनाम सप्ताह आहे. पण या सप्ताहाचे जे सर्व आहेत ते साहेब आहेत. साहेबांना मी धन्यवाद देते की साहेबांकडून मला तारीख मिळाली त्यामुळे साहेबांना धन्यवाद देते. आणि इथे असणारे सगळे आता पत्रीवर काही नावं नाहीत आणि मलाही नावं माहिती नाहीत त्यामुळे इथे जे काही सगळे वाद आपलं काय नाव सागर महाराज सुद्धा अतिशय छान साथ करतायत. त्याच्यानंतर आता नवनाथ महाराजांना मी ओळखतेच. नवनाथ महाराज सुद्धा गायनाच्या साथीला आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देते. त्याच्यानंतर आमच्या सोबत आलेले बिडकर महाराजांचं वेगळं काही वर्णन करायला नको कारण बिडकर महाराज पूर्ण भारतभर फिरत असतात त्याच्यामुळे त्यांचं वेगळं काही वर्णन करण्याची गरज नाही. आणि आमच्या खास कीर्तनासाठी आलेले हरिभक्त परायण
जिल्हाध्यक्ष नाही, जुन्या मुंबईचे जिल्हाध्यक्ष, आपण नवीन मुंबईत राहतो बरोबर की नाही? जुन्या मुंबईचे जिल्हाध्यक्ष हरिभक्तपरायण गोपाळ महाराज काळे त्यांना सुद्धा धन्यवाद देते आणि माझे मातृपितृ श्रोता वर्ग यांना सुद्धा एकदा धन्यवाद देते आणि माझ्या खास कार्यक्रमासाठी आलेल्या माझ्या बहिणी त्यांना सुद्धा धन्यवाद देते आणि माझ्या हरिरूपी कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल जीवनात आपण सगळ्या गोष्टी प्राप्त करू शकतो. जीवनात आपण सगळ्या गोष्टी प्राप्त करू शकतो, पण काही गोष्टी अशा आहेत की त्या आपण पुन्हा पुन्हा प्राप्त करू शकत नाहीत. एक सुभाषितकार असं म्हणतो की पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. काय म्हणतो सुभाषितकार? पुनर्वित्तम म्हणजे जर तुमच्याकडचं धन संपलं तर ते तुम्ही पुन्हा मिळवू शकता, किंवा तुमचा जर एखादा जिवलग मात्र तुटला तर त्याच्याशी तुम्ही परत सख्य करू शकता. तुमची जर बायको मेली तरुण वयात, मरू नये कोणाची, पण जर मेली, आता प्रारब्ध आहे त्याला काय आपण चुकू शकत नाही, त्यामुळे जर तुमची बायको जर तरुण वयात मेली तर आपण दुसरं पुन्हा लग्न करू शकतो. पण हे शरीर एकदा गेलं की ते परत मिळत नाही. मग या इहलोकात आल्यानंतर आपली काहीतरी इति कर्तव्यता आहे. मान्य आहे की शरीर दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भांडार आहे, हे सगळं मान्य आहे आपल्याला. शरीर कसं आहे? शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे काही अपवित्र शरीराचे भांडार आहे, पण ते तुकोबार आहे. पुढे आपल्या शरीराचं वर्णन करतात. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. काय म्हणतात की याच नरदेहात आल्यानंतर तुम्हाला त्या देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे. कारण भगवंताने तुम्हाला देह कशासाठी दिला? देवे दिला देह भजन गोमटा. आपण भजन करतो का? भजन करतो का आपण? नाही. आपण काय करतो? आपले भलतेच उद्योग चालू असतात, आपण भजन करत नाही. पण जर तुम्ही आम्ही विचार केला तर भगवंताने हा देह फक्त भजन करण्यासाठी दिलाय. नाट प्रकरणामध्ये महाराज वर्णन करतात, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, नारायण गुण गाईन तयाचे. अहो, त्या भगवंताचं गुणगान करण्यासाठी तुम्ही आम्हाला हा देह दिला. कशासाठी दिला? त्या भगवंताचं गुणगान करण्यासाठी. पण आपण ते करतच नाही. आपण भगवंताचं गुणगान करत नाही, भजन करत नाही. आपण काय करतो? कारण आपण आलोय तसेच जाणार आहोत, आपण वेगळं काही करणार नाही. इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचंय? कारण नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. किंवा माऊली सुद्धा त्या आदेशवरीमध्ये वर्णन करतात, उपजेते नासे नासले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किंवा देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? तुमचं आमचं काहीच नाही. ते भगवंताने तुम्हा आम्हाला कशासाठी पाठवलं? त्याचं चिंतन करण्यासाठी. बघा, याच्यावर एक छोटासा दृष्टांत देते.
एका रस्त्याने दोन चोर चालले होते. काय कोण चालले होते? चोर चालले होते. आता चोरांना काय आवडतं? चोरी करायला. मग त्या रस्त्याने जात असताना त्यांना काहीच दिसत नव्हतं. एका ठिकाणी एक घोडा बांधलेला होता. तो घोडा त्यांनी घेतला आणि ते निघाले. घोडा गेला, ते त्यांच्या घरी जाऊन त्यांनी तो बांधला. पण त्यांना घोड्याबद्दल काही माहित नव्हतं, म्हणजे काहीच माहित नव्हतं त्यांना घोड्याबद्दल. पण 4 दिवसांनी एका ठिकाणी घोड्याचा बाजार लागला आणि ते त्या घोड्याला घेऊन त्या बाजारात गेले. त्या बाजारात त्या घोड्याचा मूल मालक सुद्धा गेला होता. त्याचा अतिशय प्रेम होतं आपल्या घोड्यावर. अतिशय म्हणजे अतिशय प्रेम होतं घोड्यावर. त्यांनी तो घोडा ओळखला. तो लांबूनच बघत होता की तो घोडा माझा आहे. पण आता चोर घोडा कसा देणार? आता जर आपण सहज जाऊन म्हटलो हा माझा आहे, देईल का कोणी? समजा आपण कुठली आपली वस्तू तर कोणी चोरून नेली तर कोण्या देईल का अशी वस्तू? नाही देणार. त्यामुळे तो मालक लांबूनच बघत होता. तेवढा ते गिराईक आला. तो म्हटला कितीला घोडा दिलात? पण त्याला घोड्याबद्दल काही माहीतच नव्हतं. तो म्हटला मी 2 लाख रुपये देतो. पण ह्याने जरासा विचार केला की हा जर 2 लाख स्वतःहून म्हणतोय तर याची नक्कीच किंमत जास्त असली पाहिजे. पुन्हा एक दुसरा गिराईक येतो. तो म्हणतो 2.5 लाख देतो. हा म्हटला नाही. पुन्हा तिसरा गिराईक येतो. हा म्हणतो 3 लाख देतो. असे करत करत मूल मालक त्या घोड्याजवळ आला आणि म्हटला काय किती आहे तुमच्या घोड्याची किंमत? तर म्हटलं आताचे गिराईक गेला. तो म्हटला मी 3 लाख देतो. तर हा म्हटला नाही मी 5 लाख देतो. तो म्हटला ठीक आहे, आता जास्त घासाघीस करण्यात काय अर्थ आहे, देऊन टाकूया घोडा. तो म्हटला ठीक आहे, ठरलं, द्या पैसे. तो म्हटला ठीक आहे, पैसे द्यायला काय हरकत नाही, काहीच अडचण नाही, पैसे देतो. पण मला घोडा कसा हा पहिला पाहावा लागेल. कुठलीही वस्तू खरेदी करताना तिची शहानिशा करायला पाहिजे. म्हणून मला तुम्ही, तो चोर म्हणाला मग काय करावं लागेल? तर म्हटला माझ्याकडे 5 मिनिटं घोडा द्या. म्हटलं ठीक आहे, द्या घेऊन. कारण म्हटला घोडा कसा पळतो, कसा चालतो बघावं तर लागेल. कारण एवढे 5 लाख रुपये द्यायचे आहेत. म्हटलं ठीक आहे, घेऊन जा. त्याने घोड्याला टाप मारली, निघून गेला. आला तसा गेला. हा काय झाला? दृष्टांत. मग सिद्धांत काय घ्यायला लागेल? कारण या इहलोकात आल्यानंतर तुम्हा आम्हाला काय करायचं आहे? त्या भगवंताची भक्ती करायची आहे ना. या नरदेहात आल्यानंतर काला कसं जायचं आहे? भगवंताने तुम्हाला जन्माला घातलं, तुम्ही त्याचं नाव घ्या घेऊ नका, तो काही बोलत नाही. पण मुळात भगवंताने तुम्हा आम्हाला जन्म दिला भक्ती करण्यासाठी. काही साधकाने तुकोबारायांना प्रश्न विचारला, अहो तुकोबाराय, तुम्ही म्हणताय भक्ती करा भक्ती करा भक्ती करा, पण आम्ही नेमकी कोणती भक्ती करायची? तुकोबाराय म्हणतात माऊलींची जर प्रमाण पाहिली, कारण या कलियुगामध्ये योग जप तप आपल्याला शक्यच नाही ना. माऊली वर्णन करतात की योग कसा आहे. योगाची या वाटा जे निगलिया सुवटा तया दुःखाची. योग कसा आहे? योगाची या वाटा जे निगलिया सुवटा. योग केल्यानंतर दुःखच प्राप्त होणार आहे. मग सोप्या सोपं काय आहे? योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी संपदल वायाची उपाधी संपदल. योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी येणे नोहे सिद्धी योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी येणे नोहे सिद्धी सिद्धी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म वायाची उपाधी दंभ योगयाग विधी येणेनो ये सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणजे तुम्ही बाकी काही करा, कारण योग जप तप कलियुगात होऊच शकत नाही. तुम्ही 12 वर्ष तप करू शकता का? तुम्हाला जर एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर ते निष्ठेने त्याचं 12 वर्ष त्याची साधना करावी लागते. माऊली सुद्धा 16व्या अध्यायाच्या 108व्या ओवी क्रमांकामध्ये वर्णन करतात की तप कसं आहे. तैसा स्वरूपाची या प्रसरा लागे प्राणांद्रिय
निजे कराविरा ते चितप कसा योग तैसा स्वरूपाच्या प्रसरा म्हणजे या शरीराला आठवावं लागतं, साधना करावी लागते. कलियुगात नाही होत हे सगळं. आपण एक एकादशी नीट करत नाही. उद्या एकादशी आहे ना तर आजच उद्या वडे करायचे, खिचडी करायची, वरीचा भात करायचा, वरीची खिचडी करायची, काय काय करायचं. आपण एक एकादशी नीट करत नाही. ते पण आजच्या दिवशी जास्त जेवून घ्या. उद्या एकादशी आहे, उद्या एकादशी आहे. मग आपण 12 वर्ष तप करू शकतो का? जर आपण एक एकादशी 15 दिवसाची करू शकत नाही तर आपण 12 वर्ष एखादी गोष्ट सातत्याने करू शकतो का? करू शकतो? नाही करू शकत. म्हणून माऊली म्हणतात की कलियुगात फक्त नामसाधनाच महत्वाची आहे. मग एका साधकाने पुन्हा प्रश्न विचारला तुकोबारा, नाव तुकोबारा तुम्ही म्हणता की भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा. पण नेमकी कोणती भक्ती करायची? भागवतात तर 9 विधा भक्ती सांगितली. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्यात्मनिवेदनम. किती प्रकारची भक्ती सांगितली? 9 प्रकारची. मग यातली पण नक्की कोणती भक्ती करायची? आता श्रवण भक्ती घेतली. श्रवण भक्तीच सगळ्यात जास्त महत्वाची आहे. श्रवण भक्ती कोणी केली? परीक्षित राजाने केले. आता भागवतात एवढा मोठा प्रसंग सांगितला तर आपलं सगळं कीर्तन त्या प्रसंगातच जाईल की परीक्षित राजाला शुक मुनींनी भागवत सांगितलं. कारण आपलंही मरण 7 दिवसातच आहे. आपण या 8व्या दिवशी जाणार नाही, 7च दिवसात जाणार आहे. आपलंही मरण रविवार तो शनिवारच्या मध्येच आहे. 3रा वार येतच नाही. बघा, रविवारी जन्माला आलो, सोमवारी मोठं झालं, मंगळवारी लग्न झालं, बुधवारी मुलं झाली, गुरुवारी मुलांची लग्न केली, शुक्रवारी आजारी पडला आणि शनिवारी गेला. 7च दिवसात मरण आहे तुमचं. 8वा वार कुठे आहे? मग काय करायला पाहिजे? बरोबर की नाही? मग भागवत शुक मुनींनी परीक्षित राजानं सांगितलं आणि त्यांचा उद्धार झाला. कीर्तन भक्ती नारदाची संतांनी केली. भक्ती स्मरण भक्ती प्रल्हादाने स्मरण भक्ती केली. कारण स्मरण भक्ती तुम्ही कुठेही करू शकता. स्मरण भक्तीला काही काळ वेळ काही लागत नाही. तुकोबाराय म्हटले तोंड सुद्धा धुवावं लागत नाही. तुकोबाराय म्हटले तोंड सुद्धा धुवावं लागत नाही भक्ती करायला. भक्ती करायला काय लागतं? प्रल्हादाच्या वडिलांनी प्रल्हादाला मारण्यासाठी 13 प्रयोग केले, सगळं निष्फळ गेलं. मग माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, काळ वेळ नाम उच्चारिता पादसेवन भक्ती म्हणजे भगवंताची पाद्यपूजा करणे. भगवंताची पाद्यपूजा लक्ष्मी मातेने केली. पायल. चौथी भक्ती पादसेवन भक्ती, नित्य लक्ष्मी मातेने पाद्यपूजा केली. 5वी भक्ती अर्चन भक्ती, ती पृथ्वीराजाने केली. 6वी भक्ती वंदन भक्ती, ती अक्रूरजीने केली.
सातवी भक्ती दास्य भक्ती ही हनुमंतरायाने केली आणि नववी भक्ती आत्मनिवेदन भक्ती ती बळीराजाने केली. मग तरी पण पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो की एवढ्या भक्तीमध्ये नक्की कोणती भक्ती करावी. अजून सुद्धा दोन भक्तीच्या प्रकार पडतात, एक सापेक्ष भक्ती आणि एक निरपेक्ष भक्ती. सापेक्ष भक्ती म्हणजे आपण करतो तिला सापेक्ष भक्ती म्हणतात. मनात हेतू धरून जी भक्ती केली जाते तिला सापेक्ष भक्ती म्हणतात. आपण म्हणतो ना की मी देवाला नवस बोलून आलो, मग त्या नवसात 1 नारळ 2 नारळ 5 नारळ जे काय आपण देवाला बोलतो, म्हणजे त्या एवढ्या बोललेल्या वस्तू देवाने आपली एवढी मोठी इच्छा पूर्ण करावी. म्हणजे जशी की बिभीषणाने केली लंकेची इच्छा मनात धरून, आणि सुग्रीवाने सुद्धा केली किष्किंधा नगरीची. म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणतात, म्हणशी बिभीषण शाणा तरी तो महामूर्ख जाणा. मग दुसरी भक्ती आहे ते निरपेक्ष भक्ती, ती सकळ संतांनी केली. सकळ संत या भक्तीमध्ये बसतात. म्हणून हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संकल्पावी माया संकल्पावी माया संकल्पावी माया संकल्पावी माया संसाराची देवीले आराधे कैसे राहावे, देवीले आराधे कैसे राहावे. याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. देवाला कोणती भक्ती आवडते? हेची थोर भक्ती आवडते देवा. संसार कसा आहे? संसार दुःखाचाच आहे हो. तुम्ही कितीही करा तो दुःखाचाच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार. संसार दुःख मुळेच संसार दुःख मुळात हुकलेली आहे. विश्रांती नाही कोठेला दिवस गळमळे, विश्रांती नाही कोठेला दिवस गळमळे. काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळे, लोभसुनी पाठी लागले ओढाळे. गौरावी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ, गौरावी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. सदैवता देवा परोपकारी, अंतरात दृष्टी देतो धर्म जाऊ सदैवता देवा परोपकारी. अंतरा दृष्टी देतो नाव विमुक्तारी. मग संतांनी निष्काम भक्ती केली, मनात कुठलाही. मग भगवंत काय करतो? भगवंत भक्तीतलं काय पाहतो? उच्च नीच काही नेणे भगवंत भक्त देखोनिया. मग भगवंत त्या भक्ताचा काही उच्च नीच काही जात बघत नाही. कारण भगवंताने मुळात देह कशासाठी दिला? कशासाठी दिला तुम्हा आम्हाला देह? या भगवंताने भक्ती करण्यासाठी, बरोबर की नाही? भगवंताने तुम्हा आम्हाला देह कशासाठी दिला? औटात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया, कमल मुख राम भजन कोरिया. कशासाठी दिला भगवंताने हे मुख तुम्हाला आम्हाला? कुटाल काढण्यासाठी नाही दिला. काय कशासाठी दिला? त्या भगवंताचं भजन करण्यासाठी दिलं. मग भगवंत काय बघतो तुम्हा आम्हातलं? भगवंत भाव बघत असतो की माझ्या भक्ताची माझ्यावरती किती भाव आहे. म्हणजे तुम्ही किती जगला त्याला महत्व नाही. तुम्ही या यहलोकामध्ये आल्यानंतर तुम्ही किती जगला त्याला महत्व नाही. तुम्ही कसं जगताय, तुम्ही जीवन कसं जगताय, तुम्ही जीवन कसं व्यतीत करताय या कलियुगामध्ये आल्यानंतर. मग भगवंत काय बघत असतो? भक्तीतला भाव बघत असतो. बघा, एक दिवशी सुदाम्याची बायको सुदाम्याला काय म्हणते? अहो
द्वारकेचा जो राजा आहे ना कृष्ण, तो तुमचा मित्र आहे. त्याच्यासाठी म्हणजे आपल्या संसारासाठी त्याच्याकडे काहीतरी मागा ना. तो म्हटला ठीक आहे, जाऊ शकतो मी, जायला काही प्रॉब्लेम नाही. पण देवाचं ब्रीद आहे, म्हणजे देवाकडे जाताना, कुणाच्या घरीही जाताना किंवा गुरुच्या घरी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. कारण का देवाचं ब्रीद आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा सशी उदार तू. कारण देव घेतल्याशिवाय कधीच देत नाही. देवाचं ब्रीद आहे. कारण द्रौपदीच्या पत्रावळीला चिकटलेले पानाचं म्हणजे पान खाल्लं तेव्हा भगवंताने 60,000 ऋषींना जेवण दिले, असंच नाही दिलं. म्हणून सुदामा ब्राह्मण आपल्या बायकोला म्हणतो मी जाईल, कृष्णाकडे जाईल, कृष्ण माझा बाळपणीचा मित्र आहे, जायला काहीच प्रॉब्लेम नाही. पण जाताना त्याला काहीतरी न्यावं लागेल. कारण सुदामा ब्राह्मण एवढा गरीब होता की त्याच्या घरी काहीच नव्हतं. म्हणजे मग त्याच्या बायकोनं थोडेसे घरात थोडेसे पोहे होते ते घेतले, दर मजल करत ते निघाले. द्वारका नगरापाशी जाऊन पोचले. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, जाते चले मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर चले सुदामा, जाते चले मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम तंदुर की पुतली बगल में दबाए, जोरात वाजवायचे असेल तर. कारण सोबत काही येणार नाही, फक्त इथं केलेलं सत्कर्मच सोबत येणार आहे. त्यामुळे जर टाळ्या वाजवायच्या असतील तर जोरात वाजवा, लाजत वाजू नका. वाजवा एकदा जोरात टाळ्या. हा मग मजल करत सुदामा द्वारका नगरीपाशी पोहोचले. द्वारका नगरीपाशी पोहोचल्यानंतर श्रीकृष्णाच्या द्वारपालाने सुदामाला अडवलं आणि विचारायला लागले कोण तुम्ही, कुठून आलात. आणि ते हसायला लागले. सुदामा म्हणतो अहो मी हा जो द्वारकाधीश कृष्ण आहे ना त्याचा मित्र आहे मी. ते द्वारपाल म्हणायला लागले काय खोटं बोलतो, आमचा देव कुठे आणि तू कुठे. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो के द्वार पे सुदामा गरीब आ गया है, के दर पे सुदामा गरीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, के दर पे सुदामा गरीब आ गया है। भटकते ना जाने कहां से, भटकते ना जाने कहां से तुम्हारे महल में गरीब आ गया है, तुम्हारे महल में गरीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, के दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है। सुदामजी म्हणाले की तुमच्या देवाला फक्त जाऊन सांगा की सुदामा ब्राह्मण आलाय. मग ते द्वारपालाने विचार केला जरा हा जर एवढा बोलतोय ना तर त्याला एकदा सांगून बघूया. ते द्वारपालाने जाऊन
कृष्णाला सांगितलं, देवा कोणीतरी सुदाम नावाचा ब्राह्मण आलाय. देवाने फक्त एवढंच ऐकलं, सुदाम. भगवंताने आपल्या सिंहासनावर उडीच मारली. माझा सुदामाला भगवंत निघाले. सुदामाला आपल्या हाताने धरून आपल्या राजसिंहासनावर आणून बसवलं आणि आपल्या 16,108 स्त्रियांना म्हणतात, मला माझ्या सुदामाची पाद्यपूजा करायची आहे, त्याच्यासाठी सगळं सामान घेऊन या. पण भगवंतानं तेवढी सुद्धा वाट पाहिली नाही. भगवंतानं माझ्या सुदाम्याचं अश्रूनच पाय धुतले. कारण काय होतं, भगवंताच्या भक्तीमध्ये भाव होता आणि सुदामाचा सुद्धा तसाच भाव होता. म्हणून जर तुम्ही भावयुक्त अंतःकरणाने भक्ती केली, अभंगाचं पहिलं चरण. साधावय भक्ती काज हो साधावय भक्ती काज 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 हो साधावय भक्ती काज साधावय भक्ती साधावय भक्ती काज नाही लाज धरीत हो नाही लाज धरीत ऐशी आशी शरण जावे हो ऐशी आशी शरण जावे नाही लाज करीत नाही लाज करीत नाही लाज करीत नाही लाज धरीत ऐशी आशी शरण जावे हो ऐशी आशी शरण शरण जावे साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. भगवंताची जर तुम्ही भक्ती केली तर भगवंत तुमचं कुठलंही काम करताना लाज बाळगत नाही. भगवंताने कुणाकुणाची आधी कामं केली, उच्च नीच काही नेणे भगवंता. संपूर्ण अभंग बघून घ्या. भगवंताने कुणाकुणाची कामं केली त्या अभंगात सगळं वर्णन आलंय. भगवंताने कुणाकुणाची कामं केली. अर्जुनाची घोडी धुतली, पुन्हा जनाबाईसाठी दळू लागायचा, सखूबाईसाठी स्वतः आला, चोखोबारायांच्या बायकोचं बाळंतपण केलं. तो अभंग आहे की उच्च नीच काही नेणे भगवंत. ते सगळं बघून घ्या. नामदेवराय फार गोड वर्णन करतात, नाही लाज धरीत. याच्यावर आपल्याला बोलायचं आहे. तर नामदेवराय फार गोड वर्णन करतात. नामदेवराय म्हणतात, चोखोबा आणि चोखोबाच्या बायकोचे दिवस भरत आले होते. चोखोबाच्या बायकोचे दिवस भरत आले होते. ती चोखोबारायांना म्हणते, अहो तुम्ही असं करा, चोखोबारायांच्या बायकोचं नाव सोयराबाई. ती म्हटली, माझ्या आता डिलिव्हरी करायचे दिवस भरत आलेत, तुम्ही माझ्या वंशांना बोलून घ्या, म्हणजे निर्मलाबाईंना बोलून घ्या. चोखोबा म्हटले, ठीक आहे मी जातो बोलवायला. ती म्हटली, ठीक आहे असं करा, उद्या तुम्ही सकाळी जा आणि निर्मलाबाईंना घेऊन या. माझे आता दिवस भरत आलेत, माझी डिलिव्हरी आता जवळ आले. ठीक आहे. चोखोबाराई म्हटले, ठीक आहे मी असं करतो, मी घेऊन येतो निर्मलाबाईला. म्हटले ठीक आहे. पण दुसऱ्या दिवशी चोखोबाराय आपल्या बहिणीला आणायला निघाल्यानंतर त्यांना वाटेत एक दिंडी सापडली. म्हणजे पंढरीच्या वारीला लोक निघाले होते. ती दिंडी पाहिल्याबरोबर चोखोबाराय सगळं विसरून गेले की मी नक्की घरातून कशासाठी बाहेर पडलोय. माझ्या बायकोचं बाळंतपण करायचंय, मला निर्मला माझ्या बहिणीला आणायला जायचंय, मला काही करायचं काही नाही. त्यांनी डोक्यावर पगडी घातली, विण्याची तार झंकारले आणि निघाले गेले दिंडीत. पंढरपूरला पोहोचले. त्यांना मागचं काही आठवत नाही. सोयराबाई आता चिंतेत पडल्या. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, पती गेले पुण्या गावा. बरं झालं बाई देवाने धाडीले, बरं झालं बाई देवाने धाडीले, पती माझी गेले पुण्या गावा, पती माझी गेले पुण्या गावा. बरे झाले बाई देवाने धाडले, बरे झाले बाई देवाने धाडले,
जवळही कोणी नाही. मी नक्की काय करू? माझे पती कुठे गेले? त्यांना काही समजत नव्हतं. सकाळी सूर्याची किरण पडली आणि तिने भगवंताला हाक मारली, देवा मी आता काय करू? भगवंत निघाले. रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं, देवा कुठं? म्हटलं चोखोबारायाच्या बायकोचं बाळंतपण करायला. रुक्मिणी आई साहेब म्हणतात, तुम्ही पूर्ण पुरुष आहात, तुम्ही कसं करणार? बस म्हटलं एवढंच ना. देवानं पितांबर सोडला आणि देवाने गोल साडी घातली. म्हटलं बस झालं. भगवंत आले आणि काय म्हणतात? चोखोबाची बहीण झाला शारंग. चोखोबाची बहीण झाला शारंग. चोखोबाची बहीण झाला शारंग. चोखोबाची बहीण झाला सारंग. चोखोबाची बहीण झाला शारंग. चोखोबाची बहीण झाला शारंग. चोखोबाची बहीण झाला सारंग. चोखोबाची बहीण झाला सारंग. वहिनी उघडादार हाका मारी. वहिनी उघडादार हाका वहिनी उघडादार हाका मारी. वहिनी उघडादार हाका मारी. वहिनी उघडादार हाका मारी. वहिनी उघडादार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंग. चोखोबाची बहीण झाला शारंग. झाला शारंग. भगवंत आले आणि दारावर थाप मारली. वहिनी दार उघडा, मी आलोय. सोयराबाईंना नीट उठता सुद्धा येत नव्हतं हो. कसं तरी सोयराबाई उठल्या आणि भिंत पकडत पकडत कसा तरी त्याने दरवाजा उघडला आणि भगवंताने सोयराबाईंचं बाळंतपण केलं. बाळाला नाऊ मागू घातलं. सगळं केलं सोयराबाईंचं. बाळाचं बारसं सुद्धा केलं. बाळाचं नाव कर्ममेळा ठेवलं. आजूबाजूची लोक येऊन विचारायची, कशाची साखरपानं वाटताय? भगवंत म्हणायचा, माझ्या चोखोबाशी पुत्र झाला. आपण काय म्हणतो, देव माझा माझा माझा. आपण देवाला म्हणतो देव माझा, पण त्याने कधीतरी म्हणायला पाहिजे की तो अमुक तमुक गावात राहणारा माणूस आहे, तो माझा आहे. काय म्हणले भगवंत? माझ्या चोखोबाशी पुत्र झाला. मग अशी भक्ती करायला पाहिजे की देवानं सुद्धा कधीतरी आपल्यासाठी आलं पाहिजे. त्या पांडुरंगानं, माझं फार प्रेम आहे पांडुरंगावर, मला फार आवडतो, तो माझं सर्वस्व आहे पांडुरंग. तोही माझ्यासाठी कधीतरी येईल असं मला ठाम विश्वास आहे पांडुरंगावर की तो कधीतरी येणारच माझ्यासाठी. मग चोखोबाच्या
बायकोचं बाळंतपण केलं भगवंतानं आणि चोखोबारायांची वारी झाली आणि मग चोखोबारायांच्या लक्षात आलं की मी काम करायला वेगळं निघालो होतो पण मी इकडं आलो आता काय झालं असेल माझ्या घरी माझ्या बायकोचं कसं झालं असेल जगली असेल की मेली असेल मुलगा झाला असेल की मुलगी झाली असेल मग थेट निघाले चोखोबाराय ते आपल्या बहिणीकडे गेले निर्मलाबाईंकडे गेले आणि निर्मलाबाईने म्हणतात बाई मी अगं निरोप सांगायला निघालो होतो पण वाटेत मध्ये दिंडी भेटली आणि मी पंढरपूरला निघून गेलो म्हटलं ठीक आहे दादा आता इथं थांबू नको जा बरं पटकन चोखोबाराय गावात आले तसा बिनतारी संदेश हा भगवंताला मिळाला आणि भगवंत काय सोयराबाईने म्हणतात माहिती आहे का वहिनी आता मी थांबत नाही आता मी निघतो माझी सुद्धा पोरं वाट बघत असतील ग आता ह्याची कोणती पोरं विठू माझा लेकुरवा विठोबा झाले कुरवाडा, विठोबा झाले विठोबा झाले कुरवाडा. संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा, विठोबा झाले कुरवाडा, विठोबा झाले कुरवाडा, विठोबा झाले कुरवाडा. चोखोबा जसे गावात आले तसे भगवंत निघाले चोखोबा घरी आले सोयराबाईनं बाळ चोखोबारायांच्या हातात दिलं आणि सोयराबाई चोखोबारायांना म्हणतात अहो आता जर वंश आले नसते ना तर माझी अवस्था खूप खराब होती तो म्हटला कोणती वंश मी जर निर्मलाबाईंना निरोपच दिला नाही तर ती येऊच कशी शकते म्हटलं अहो खरंच आली होती मग आजूबाजूच्या बायकांना चोखोबारायांना विचारलं खरंच आली होती म्हटले हो खरंच आली होती बाळाचं बारसं केलं बाळाचं नाव कर्ममेळा ठेवलं आणि मग चोखोबारायांच्या लक्षात आलं की हे काम कोणी केलं माझ्या भगवंताने केलं मग बाळ सोयराच्या हातात दिलं आणि पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून चोखोबाराय डोकं आपटायला लागलं चोखोबाराय म्हणतात देवाला देवा किती मी वेडा रे तू माझ्यासाठी काय केलंस हे भगवंत म्हणाले चोखोबाराय हे काहीच नाही तुम्ही आम्हाला कधीच जिंकलत म्हणून तुकोबाराय म्हणतात नाही लाज धरीत भगवंताची जर तुम्ही भावयुक्त अंतकरणाने भक्ती केली तर तो देव तुमच्यासाठी काही करतो म्हणजे काही करायला तयार असतो बघा एकदा अर्जुन आणि भगवंत काम्यपणात गेले काम्यपणात गेल्यानंतर ते वनात असं होतं फार सुंदर वन होतं त्या वनात गेल्यानंतर माणसाला कामाची इच्छा उत्पन्न होत होती मग अर्जुनाला सुद्धा वाटलं की आता सुभद्रा असती तर फक्त त्याने अशी इच्छा निर्माण केली सुभद्रा सोबत नव्हती मग देव सुभद्रेचं रूप घेऊन आले अर्जुन म्हणतात आलीस म्हटलं हो आले आता तुमची इच्छा म्हणजे यावंच लागेल मग 2-3 तास भगवंत अर्जुना सोबत थांबले 2-3 तास थांबले आणि अदृश्य झाले भगवंत अदृश्य झाल्यानंतर 4-5 दिवसांनी अर्जुन घरी आले आणि सुभद्रा आली त्यांना पाणी घेऊन अर्जुन तिच्याकडे असे बघतच राहिले म्हटले त्या दिवसासारखी तू दिसत नाही आज सुभद्रा म्हटली त्या दिवसासारखी म्हणजे कशी नक्की तर म्हटली त्या दिवशी नाही का तू काम्यवनात आली होती आपण 2-3 तास सोबत थांबलो ती म्हटली मी आलेच नाही मी कशाला आले काम्यवनात मी घरीच आहे मी कशाला आले म्हटले नाही नाही आली होतीस खोटं नको बोलू अर्जुनाला राग आल्यानंतर त्याने सुभद्रेला म्हटलं खरं बोल नाही तुम्ही आता मारून टाकेल तुला अर्जुन म्हटले खरं बोल तू आली होतीस म्हटलं हो खरंच नाही आलो मी धर्मराज म्हटले अर्जुना असं वेड्यासारखं वागू नको सुभद्रा आली नाही ती घरीच होती म्हटले नाही नाही आली होती मग भीमानं भगवंताला बोलावलं म्हटलं भगवंता जर तू धोतर लावत असतील तर काष्टा फेडायला येते आणि जेवत असतील तर हात धुवायला आमच्याकडे ये भगवंत म्हटलं असं झालं तरी काय नाही म्हटलं आधी पहिला आमच्याकडे ये म्हटलं ठीक आहे देव आले
देव आल्यानंतर धर्मराजाने सांगितलं, कारण अर्जुनावर खूप प्रेम होतं भगवंताचं. अर्जुनाचं आणि देवाचं काय प्रेम पाहू. मग धर्मराजाने सांगितलं, अर्जुन जरा रागवलेत, त्यांची समज काढा जरा. म्हटले ठीक आहे. मग भगवंत म्हटले, तुला त्या दिवसासारखी सुभद्रा बघायची आहे? म्हटले हो, मला त्या दिवसासारखी सुभद्रा बघायची आहे. मग सुभद्रेला बाहेर घालवलं आणि देव सुभद्रा झाले, कारण तो पहिलाच सुंदर आहे. कसा आहे भगवंत? राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. इतका सुंदर आहे, तो पहिलाच सुंदर आहे. वेगळं सुंदर दिसायचं काय कारण आहे? म्हटले देव तुम्ही झाला होता का सुभद्रा? म्हटले हो. मग भगवंत आपल्या भक्ताची कामं करताना कोणत्याही प्रकारची लाज धरत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की अशा देवाला तुम्ही शरण जा. अभंगाचं दुसरं चरण. ऐसी यासी शरण जावे, ऐसी यासी शरण जावे, तुकोबाराय म्हणतात की जो या संसाराच्या भवसागरातून तरुण नेतो अशा भगवंताला तुम्ही शरण जा. द्रौपदी वस्त्रहरण जर आपण पाहिलं ना, द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण झालं तेव्हा द्रौपदी शरण गेली भगवंताला, पण ती सर्वांगाने शरण नाही गेली. पहिले तिने आपल्या 5 पतींकडे पाहिलं, तेही काय करू शकले नाही. नंतर भीष्म द्रोण यांच्याकडे पाहिलं, तेही काय करू शकले नाही. मग तिने भगवंताला हाक मारली, कोठे गुंडलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंडलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लागेना, ओ वेळ का सखया लागेना. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या
द्रौपदी म्हणते, कुठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखिया लावेला. द्रौपदी जेव्हा सर्वांगाने भगवंताला शरण गेली तेव्हा भगवंत लगेच आले. कसं शरण जावं लागेल? सर्वांगाने. विठाला विठाला विठाला. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा ऐशी आशी शरण जावे शक्ती जीवे नवांची. भीष्म हे योगी होते आणि भगवंताचे भक्त सुद्धा होते, पण ते कौरव पक्षात होते. भीष्म कुठे होते? कौरव पक्षात होते. भगवंत कोण होते? देवाचे. भीष्म हे देवांचे भक्त होते, पण ते कौरव पक्षात होते. म्हणून पांडव पक्षात थोडी भीतीचं वातावरण होते. कारण ज्या ज्या मागे भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केल्या होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या होत्या. म्हणून थोडीशी पांडव पक्षात थोडीसं दडपण होतं. पण भगवंताने युक्ती केली. द्रौपदीला म्हटलं की सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तू ये, आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. द्रौपदी म्हटली ठीक आहे. द्रौपदी ब्रह्ममुहूर्तावर गेली. भगवंत तिला घेऊन गेले. भीष्माचार्यांच्या पर्णकुटीत ते गेले. पण द्रौपदीला त्यांनी सांगून ठेवलं, ज्यावेळी तू भीष्मांचं दर्शन घेशील तेव्हा
हातातल्या बांगड्या वाजवायच्या. काय वाजवायच्या? हातातल्या बांगड्या वाजवायच्या. मग द्रौपदी भीष्माचार्य ध्यानास्थ बसले होते. द्रौपदीने भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं आणि भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. द्रौपदीला हसायला आलं. का हसायला आलं द्रौपदीला? कारण काल प्रतिज्ञा केली होती भीष्माचार्यांनी की मी उद्या निश पांडवीय पृथ्वी करेन, म्हणून द्रौपदीला हसायला आलं. द्रौपदीनं भीष्माचार्यांना प्रश्न विचारला, तुम्ही काल पण केलेला खरा की आज मला आशीर्वाद दिलेला खरा? भीष्माचार्य म्हटले, हे तुझं डोकं नाही, हे तुला कुणी सांगितलं? मग भीष्माचार्याने ओळखलं की हे कुणी सांगितलं असेल. मग भीष्माचार्य दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झाल्यानंतर भगवंताने शिखंडीला पुढे उभं केलं. पुढे उभं केल्यानंतर शिखंडी हा पुलिंगी नव्हता आणि स्त्रीलिंगी नव्हता. तो कोण होता? नपुंसकलिंग होता. त्यामुळं नपुंसकलिंगावर भगवंत भीष्माचार्य बाण चालवत नव्हते. त्यामुळे भीष्माचार्याने आपला बाण खाली सोडला आणि मग भगवंताला आज्ञा दिली की अर्जुना, आता भीष्माचार्यांवर तू बाण चालव. पण भगवंतानं भीष्माचार्यांची प्रतिज्ञा मोडू दिली नाही. भगवंतानं काय केलं? भगवंतानं पहिल्याच अर्जुनाला सांगितलं होतं की मी तुझी साथ देईन, युद्ध ज्यावेळी होईल तेव्हा मी तुझी साथ देईन, पण मी एकटीच्या 4 गोष्टी सांगेन, मी शस्त्र हातात धरणार नाही. पण आपली जी स्वतःची प्रतिज्ञा होती ती भक्तासाठी भगवंतानं मोडली की मी शस्त्र हातात धरणार नाही. आणि मग अर्जुनानं भीष्माचार्यांवर बाण चालवला. म्हणून अभंगाचं 3रं चरण. भीष्म पण केला अर्जुनाला सुद्धा मरू दिलं नाही आणि भीष्माचार्यांचं पण सुद्धा सांभाळलं. मग काही साधकांनी तुकोबारायांना प्रश्न विचारला, अहो तुकोबाराय, तुम्ही हे सगळं सांगताय ते बरोबर आहे, भीष्मपण केला खरा, अशा देवाला शरण जा, असं करा, जे तुम्ही सगळं म्हणताय ते बरोबर आहे, पण तुम्हाला काय देवाबद्दल काय माहिती आहे का? तुका म्हणे साक्ष हाती, साक्ष हाती, तुका म्हणे साक्ष हाती, साक्ष हाती, तुका म्हणे साक्ष हाती, तुका म्हणे साक्ष हाती. ओया चित्ती धरिला, ओया चित्ती धरिला, धरिला, ऐसी हसी शरण जावे, शरण जावे, ऐसी हसी शरण जावे.
झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. तुकोबाराय सांगतात की सत्ययुगामध्ये मी कोण होतो? अंबरीश राजा होतो देवासोबत. कृतयुगामध्ये मी प्रल्हाद होतो. द्वापार युगामध्ये मी अंगद होतो आणि कलियुगामध्ये नामदेव आणि नंतर तुकोबाराय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर जसं मला बोलता आलं तसं बोलले. चुकीचं असेल तर माझं मला द्या. तुम्हाला जे काही बरोबर वाटलं असेल ते घ्या. पण या कलियुगात एकच करा, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. अखंड चिंतन त्या भगवंताचं करा. त्याच्याशिवाय या जगात काही खरंही नाही आणि बरंही नाही. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. त्याच्याशिवाय या जगात काहीच खरं नाही. कारण जिंदगी एक की राय का घर है, एक ना एक दिन जाना पडेगा. कारण आपण या पृथ्वी तलावर पाहुणे आहोत, मालक नाही. त्यामुळे त्यांनी दिलेलं जे हे नरदेह आहे त्याची इति कर्तव्यता करून घ्या. ह्या अभंगातून हे तुकोबारायांना सांगायचं आहे. म्हणून साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. अशा प्रकारे जर भावयुक्त अंतकरणाने तुम्ही भक्ती केलीत तर तो भगवंत तुमच्यासाठी नक्की येईलच. तो भगवंत तुमच्यासाठी नक्की येईल. म्हणून अशा देवाला तुम्ही शरण जा. ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवे नवंची. उगाच वरवरची भक्ती नाही करायची. शक्ती जीवे नवंची. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. तुका म्हणे साक्ष हाती तोम्या चित्ती धरियेला. ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवे नवंची. झालेली सेवा माझ्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देते. विठ्ठल जय देव विठ्ठल जय देव
पंढरीनाथ भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज की, श्री संत भगवान बाबा महाराज की, वामन बाबा महाराज की जय, सब संतन की, अपने अपने माता पिता गुरुदेव की